हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर नणंदबाई आलेले आहे, तर आम्हाला ना बाहेर जायचं आहे. तर मग आता तुम्हाला पुढे सांगतेच कुठे जायचं आहे. तर सर्वजण निघालेलो आहोत आम्ही. तर ही गाडी शेजारचीच मोठी गाडी घेतलेली आहे आम्ही. तर सर्व फॅमिली भरपूर होती ना, तर मग त्यामुळे मग आता शेजारचीच गाडी घेतली. तर आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. आता येथे मिस्टरांनी ना गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि आता आम्ही सर्वजण फिरायला निघालेलो आहोत. तर चला सर्वजण आम्ही आता निघालेलो आहोत, तुम्ही पण या आमच्यासोबत. तर येथे ना सोबत कोणी असलं ना फिरायला तर छान मजा वाटत असते. तर येथे शंभू स्वरा पण बसलेले आहेत. तर ते पाठीमागे काही बसते नाही, त्यांना ना पाठीमागे आवडत नाही बसायला, पुढेच बसायला लागत असतं. तर मोठी गाडी छोटी गाडी असली तरी पुढेच बसायला लागत असतं. तर एक जणाला पाठीमागे बसायला लागतं, नाहीतर मग शंभू ना पुढेच बसत असतो, पाठीमागे येतच नाही फोर व्हीलरवर पण आणि टू व्हीलरवर पण. आम्ही सर्वजण आता येथे ना दुपारच्या वेळेलाच निघालेलो आहोत. तर भरपूर असं ऊन होतं आणि येथे ना तुम्ही ओझरखेडचा डॅम बघितलेला असेल ना, तर इथून आम्ही आता ओझरखेडच्या डॅमपासूनच चाललेलो आहोत. तर येथे बघू शकता भरपूर मोठा डॅम आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे पण भरपूर असं डॅमला पाणी पण आहे. तर चला पुढे आम्ही मग जिथे आम्हाला जायचं आहे त्या ज्या स्पॉटवर ना, तर आता त्या स्पॉटच्या रस्त्यानं निघालेलो आहोत. तर आम्हाला आहे ना आता करंजीला जायचं आहे. तर येथे बघा मुलांचं काय चाललं आहे. तर रस्ता आहे ना थोडा खराब होता, तर शंभू आहे ना हाताची घडी घालून बसलेला होता. येथे बघा आम्ही कच्च्या रस्त्यानंच आतमध्ये चाललेलो आहोत. तर आता येथे बघू शकता आम्ही ना करंजीपाशी पण आलेलो आहोत. तर करंजीमध्ये ना आश्रमशाळा, भरपूर मोठी आश्रमशाळा आहे. तर मग आता येथे आश्रमशाळेपासूनच निघालेलो आहोत. तर येथे बघू शकता, जर कोणी करंजीला आलेला असेल तर त्यांना सर्व काही परिसरातलं सर्व माहिती असेल. तर आता येथे ना गाडी पार्क केली आणि आता आतमध्ये चाललेलो आहोत आम्ही. तर येथे बघू शकता झाडाला आहे ना खूप छान असे फुलं आलेले आहेत. तर येथे ना उन्हाळ्याच्याच टायमाला अशी छान असे या झाडाला फुलं येत असतात. तर खूप छान वाटत होतं. आणि साईडला आहे ना छोटंसं असं तळं होतं, तर त्या तळ्यामध्ये पण पाणी होतं भरपूर असं. करंजीला आहे ना दत्ताचं देवस्थान आहे. तर आम्ही सर्वजण आता येथे मंदिरामध्ये ना दर्शनासाठी आलेलो आहोत. तर अशा मध्ये आधे जर नणंदबाई जर आल्या ना तरच आम्हाला असं फिरायला भेटत असतं, नाहीतर आहे ना जास्त करून आम्ही काही बाईकवरती फिरायला निघत नसतो. तर फोर व्हीलर काही अशी मोठी गाडी जर असली ना तरच आम्हाला मग फिरायला भेटत असतं. तर येथे बघू शकता आतमध्ये पण आता एंट्री केलेली आहे. तर खूप छान असं देवस्थान आहे येथे. तर देवस्थान असं आहे की छोटीशीच मूर्ती आहे दत्ताची, पण मग भरपूर मोठं असं मंदिर वगैरे बांधलेले आहे. तर दत्ताचं हे आजूळ स्थान असं म्हणतात. तर करंजी हे दत्ताचे ना आजूळ स्थान आहे. तर मग येथे दत्ताचा जन्म झालेला आहे, त्यामुळे मग दत्ताचं येथे ना छान अशी मूर्ती केलेली आहे स्थापना. मग आता येथे ना आतमध्ये आम्ही सर्वांनी छान असं दर्शन घेतलं. गर्दी पण काही जास्त नव्हती, तर छान असं आमचं दर्शन पण झालेलं आहे. तर येथे बघू शकता मी व्हिडिओ घेतलेला आहे आतमधला, पण एवढं काही स्पष्ट आलेलं नाही. तर आतमध्ये आता सर्वांचं दर्शन झालं आणि आम्ही पण मग आता बाहेर निघालेलो आहोत. तर पाठीमागच्या दरवाजाने ना बाहेर निघायचं आहे. तर मग आता येथे ना सर्व देव, भरपूर देव आता येथे ना आहेत. तर सर्व देवांचे आता दर्शन घेऊ आपण. चला सर्वजण. आता येथे ना एकदम छोटंसं मंदिर होतं. तर शंभू स्वरा आतमध्ये ना दर्शनासाठी आलेले आहे. तर मग छान असं त्यांनी पण दर्शन घेतलं आणि सोनू पण आलेले होते, तर त्यांनी पण आता छान असं दर्शन घेतलं. तर येथे ना देवस्थान गंगा माता आहे. तर मग त्यांनी सर्वांनी दर्शन घेतले आणि आम्ही पण दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत. तर आता येथे ना पुढे आले तर येथे ना एक छान अशी विहीर आहे छोटीशी. तर मग त्या विहिरीच्या ठिकाणी ना असं जाळी टाकून घेतलेली आहे. तर मग त्या जाळीच्या आतमधून पैसे टाकायचे असतात. तर ते काय म्हणतात, आपली इच्छा असेल तर पाण्यामध्ये आपले काही पैसे असतात ते आतमध्ये जातात. तर इथे भरपूर जणांनी पैसे टाकून बघितलेले आहे. तर मग असं पाणी पण भरपूर असेल तेव्हा. तर आता येथे पाणी आता थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे. तर त्यासाठी ना पायऱ्या पण बनवलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर येथे ज्यांना असं वाटतं इच्छा आपली पूर्ण हो तर येथे ते पैसे टाकत असतात. तर येथे बघा असे सोनाल दीदीन ते पण टाकू राहिले. तर शंभू स्वरा ते पण म्हणतात आम्हाला पण टाकायचं आहे. तर येथे मिस्टर कॉमेडी करत होते. तर आतमध्ये गेलो तर भरपूर असे पैसे भेटतील. तर तेथे ना विहीर आहे, पण विहिरीला आहे ना वरतून आहे ना अशी जाळी टाकलेली आहे छान असं, त्यामुळे मग छोटे मुलं गेले तरी काही भीती नाही. तर येथे ना शंभू होती ना पॅक जाळी केलेली आहे, त्यामुळे मग शंभू पण तिथून बघत होता. तर
सर्वजण आता मुलं आहे ना तेथे आता पैसे टाकत होते बघा. आता येथे लगेचच पुढच्या मंदिरामध्ये पण आलेलो आहोत. तर येथे ना छान असं विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. तर येथे पण आम्ही छान असं दर्शन घेतलं. तर पुढच्या मंदिरामध्ये पण आलेलो आहोत. तर येथे ना छान अशी शंकराची शिवलिंग आहे. तर मग येथे महाशिवरात्रीला आणि दत्त जयंतीला भरपूर मोठ्या अशा यात्रा असतात. तर येथे शिवलिंगाचंच भरपूर मोठी स्थापना केलेली आहे. तर येथे ना जिवंत समाधी घेतलेली आहे. तर पुरुषोत्तम स्वामी शिवदयाळ गिरी यांनी समाधी घेतलेली आहे. तर मग आता येथे ना त्यांचं तिथे स्थापना पण केलेली आहे. आणि मग आमचं शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर येथे मुलांना ना खेळण्यासाठी पण छान असं झाड होतं. तर मग त्या झाडावरती मुलं खेळत होते इथे बघा. आणि आम्ही पण सोनाली दीदीने आम्ही पण फोटो काढले आणि थोडंसं व्हिडिओ पण शूट केलेला आहे. तर मुलांना खूप मजा वाटत होती. असं खाली झाड होतं ना तर त्या झाडावरती चढायला छान वाटत होतं त्यांना. वरती कर. येथे ना खूप मोठं पटांगण होतं. तर मुलांना ना खेळण्यासाठी छान अशी जागा आहे. तर येथे ना झाडं पण भरपूर लावलेली आहे आणि बसायला पण जागा भरपूर आहे ना. आणि झाडाची सावली पण छान अशी पडलेली होती. तर मुलांना ना खूपच आनंद झालेला होता. तर आम्ही पण थोड्या वेळ तिथं बसलेलो होतो आणि थोडीशी ना रील पण शूट केलेली होती. तर मग त्यानंतर पुढे पण निघालेलो आहोत. तर येथे शंभूला काही तिथून निघायचं नव्हतं, त्याचं चाललेलं होतं तिथेच बसायचं. पण मग आम्हाला पुढे पण निघायचं होतं ना, त्यामुळे आता येथे चाललेलो आहोत. तर शंभू त्याचं चाललेलं होतं मला पुढे बसायचं आहे. आणि मग आता येथे आम्ही चाललेलो आहोत. तर चला पुढे सांगते. आम्ही ना दिंडोरीला चाललेलो आहोत. तर तेथे केंद्रामध्ये जायचं आहे. तर केंद्रामध्ये ना दर्शनासाठी आम्हाला सर्वांना भरपूर दिवसाचं जायचं आहे. तर मग त्यामुळे आता येथे केंद्रामध्ये पण आलेलो आहोत. दुपारच्या टायमाला आलेलो होतो. तर मग ऊन पण भरपूर असल्यामुळे ना तर गाडी पार्किंगची जागा पाठीमागे असते. तर आम्ही आता इथून पायी चाललेलो आहोत. तर आता येथे एंट्री करताना ना पाय धुवून आतमध्ये एंट्री करायची असते. तर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये भरपूर ठिकाणी सर्वच ठिकाणी असं असतं की पाय धुवून आतमध्ये जायचं असतं. तर आता येथे छान असं येथे बघू शकता केंद्रामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. तर दिंडोरीला आलेलो आहोत आम्ही केंद्रामध्ये. तर चला तुम्ही पण आता स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. आता येथे बघू शकता आमचं छान असं दुपारच्या टायमाला आहे ना दर्शन झालेलं आहे. दुपारच्या वेळेला ना गर्दी जास्त काही नसते ना, त्यामुळे मग छान आता येथे दर्शन झालेलं आहे. तर आता येथे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहोत. तर आतमधला आणि बाहेरचा परिसर खूप छान असा परिसर आहे. तर व्हिडिओ काही तेथे शूट करून देते नाही, पण मग थोडा मी व्हिडिओ शूट केला.
केलेला आहे तुमच्यासाठी. तर आता येथे आम्ही बाहेर निघत होतो. तर आम्हाला आहे ना एका ठिकाणी पाहुण्यांच्या घरी जायचं आहे. तर मग सोनाली दीदी बघत होत्या ते पाहुणे घरी आहे की नाही. तर मग आता येथे छान असं दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. मग त्यानंतर केंद्राच्याच रस्त्यानं आहे ना येथे नर्सरी, खूप छान अशी नर्सरी आहे. तर मग मला आहे ना तेथे एक रोप बघायचं होतं. तर मग त्यानंतर येथे ना रसाचंच दुकान आहे. तर मग तेथे आम्ही सर्वजण थांबलेलो होतो रस पिण्यासाठी. तर येथे बघा केंद्राच्या रस्त्यानं नारळ आहे ना, तर ते नारळाचे आहे ना शहाळे सर्व काही हवेनं पडून गेलेले आहे. तर सोनूने ना तेथून शहाळे उचलून आणलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर येथे ना सोनाली दीदीला ना बांबू ट्री बघायची होती. तर त्यांना ना 5 लेयरची बांबू ट्री घ्यायची आहे. पण मग तेथे 5 लेयरची बांबू ट्री नव्हती. तर मग बाकीच्या वस्तू पण भरपूर होत्या. तर येथे बघू शकता सर्व काही आता त्यांनी ना विक्रीसाठी ठेवलेले आहे. तर येथे ना गूळ पण आहे, छान असा गूळ आहे. तर येथे बांबूचं पण बनवलेले आहे. तर भरपूर असे साहित्य बनवलेले आहे त्यांनी. तर डाळी पण होत्या तेथे. तर आता येथे बघा आम्हाला आहे ना आमच्या फुईसासू आहे. तर त्यांच्या मुलीकडं यायचं होतं. तर येथे म्हणजे मिस्टरांच्या आत्याच्या बहिणीच्या घरी येथे आम्ही आलेलो आहोत. तर त्यांनी ना छान असा बंगला पण बांधलेला आहे. तर आमचा तेथे घरी ना नाश्ता पाणी वगैरे सर्व झाल्यानंतर आता त्यांनी ना आम्हाला बंगला दाखवण्यासाठी घेऊन आलेले आहे. तर येथे बघा आता ह्या म्हणजे सोनाली दीदींच्या आत्याचीच मुलगी आहे. तर आम्ही सर्वजण आता येथे बंगला बघण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांनी ना त्यांच्या बंगल्याचं काम सुरू केलेलं आहे. तर भरपूर दिवस झालेले आहे चालू करून. जसं जसं वेळ भेटेल तसं तसं ते पण उभे राहूनच काम करत आहे. तर मग आता POPचं पण काम झालेलं आहे, बाकीचं पण काम बाकी आहे. तर भरपूर असं काम झालेलं आहे. तर आता थोडं थोडंच राहिलेलं आहे. तर मग आता ते सर्व काय आता पूर्ण करून घेणार आहेत. तर खूप छान असा बंगला बांधलेला आहे. तर आम्ही पहिल्यांदाच बघितलं तर खूप छान वाटलं. तर किचनचं पण त्याने खूप छान बनवलेलं आहे. तर इथे बघू शकता. किचनला एक त्यांनी ना छान असं स्टोर रूम बनवलेलं आहे. तर आतमध्ये डबे वगैरे काही पण ठेवता येतील असं स्टोर रूम छान बनवलेलं आहे. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे पण बघायला गेलेलो आहोत. तर पुढे ना त्यांनी विंडो खूप मोठ्या मोठ्या विंडो बनवलेल्या आहे. तर मग त्या बघूनच मिस्टर बोलत होते ते खिडक्या बघ तू किती मोठ्या खिडक्या बनवलेल्या आहेत त्यांनी. तर त्यांना आहे ना असं झालं का त्यांच्या जुन्या घरी ना हवा येत नव्हती. त्यामुळे त्यांनी मग भरपूर मोठ्या अशा विंडो ठेवलेल्या आहे. आणि मग तिथून निघाल्यानंतर सोनाली दीदीला ना मंदिरामध्ये पण यायचं होतं वणीला. तर आम्ही आता मंदिरामध्ये पण आलेलो आहोत. तर मग आता छान असं दुपारचं दर्शन झालेलं आहे आमचं. तर दुपारच्या वेळेला ना जास्त काही गर्दी नव्हती. त्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि मग त्यानंतर घरी पण आलेलो होतो. तर सोनाली दीदी बोलल्या की मी आता मसाले भात बनवते. तर माझ्या हाताने तुम्ही खाऊन बघा. तर मग आता त्यांना बोलले की तुमच्या हाताने करा. आणि मग त्यांना जे जे लागतं ते सर्व काही मी काढून दिलेलं होतं. तर छान असा त्यांनी मसाले भात पण बनवलेला होता. तर चला तुम्हाला आहे ना आमच्या एंट्रीच्या दरवाजापासून आहे ना सनसेट दाखवते. तर येथे बघू शकता तुम्ही ना खूप छान असा सनसेट दिसतोय. तर आता येथे ना मी घरामधूनच आता दरवाजा काही ओपन केला नाही, आतूनच मी व्हिडिओ घेत होते. तर येथे बघू शकता छान असं सनसेट दिसत होता आणि मुलं पण बाहेर खेळत होते. छान असा व्ह्यू होता. मग त्यानंतर मावशींचा नातू पण सायंकाळच्या वेळेला बाहेर खेळायला आलेला होता. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला मग असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.